राम राम मंडळी, नवरात्रीसाठी छानसा ड्रेस बनवायचा आहे. चला तर मग घरीच असे बरेच ब्लाऊज पीस असतात जे शिवलेले नसतात, ते घ्यायचे आणि त्याची लेस काढून टाकायची, व्यवस्थित ठेवायचे आणि ज्या मापाचं हवं त्या माप आखून घ्यायचं आणि कट करून घ्यायचे. बघा, या पॅटर्नमध्ये आपल्याला ते शिवायचे आहे. सर्व शिवून घ्यायचे आणि त्याला छान अस्तर लावायचं. मी काळ्या कलरचं अस्तर लावलेलं आहे. व्यवस्थित लावून घ्यायचं. बघ, खालच्या साईडने सुद्धा फोल्ड करून घ्यायची आणि वरच्या साईडने आपल्याला त्याला दोरी टाकायसाठी शिवून घ्यायचं आहे. मी असं शिवलेलं आहे, तुम्ही असं शिवून घ्यायचं. मग खालच्या साईडने सुद्धा एक छानसा कपडा घेऊन एक पूर्ण लेअरमध्ये शिवून घ्यायचं. वरचे टॉप बनवण्यासाठी माप घेऊन आखून घ्यायचं व्यवस्थित आणि कट करून घ्यायचं. तसेच कपडे सुद्धा कट करायचे आणि खालच्या साईडने दोन्हीकडून 3-3 आणि वरच्या साईडने गळ्याजवळ एक दोरी आपल्याला टाकायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. बघा, व्हिडिओमध्ये दिसतच आहे. असं आपण शिवून घेणार आहोत. याला लेस राहिली, मग ही लेस पण लावून घ्यायची. टॉपला फ्रिल करून घ्यायची आहे. ब्लॅक कलरची मी कपडा घेऊन फ्रिल केलेली आहे आणि याला पण तशीच लेस लावून घेणार आहोत. बघा, झाली लेस लावून. याची आपण छान दोरी बनवून घेणार आहोत आणि याचे बनवणार आहोत लटकन. हे लटकन कसे बनवले याचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर टाकलेला आहे. हवा असल्यास तुम्ही पाहून घेऊ शकता. असे 2 लटकन तयार करून घ्यायचे. तुम्हाला दुसऱ्या प्रकारे येत असतील तर तुम्ही तसे सुद्धा करू शकता आणि दोरीला व्यवस्थित आपल्याला त्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघा, मग तयार होतो आपला व्यवस्थित घागरा नवरात्रीसाठी. आणि टॉपला सुद्धा आपल्याला एक छानशी लेस लावून घ्यायची आहे. दिसायला खूप सुंदर दिसतो आणि स्वतः बनवलेला आहे तर मग आनंद तर वेगळाच असतो. बघा कसा बनला, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या घरी जर असे कपडे असतील तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा.